ओम नमः शिवाय. रक्तदाब नियमन भाग 1. प्रसन्न गर्भावस्था. शिरीष पटवर्धन. सविनय सादर 17 ऑगस्ट 2024. गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे हा एक धोक्याचा इशारा आहे. त्याने गर्भावर विपरीत परिणाम होतो आणि सध्याच्या काळामध्ये लग्न उशिरा होतात. महिलांना दिवस 30 नंतर जातात, त्यांच्यामध्ये रक्तदाब वाढण्याचे प्रमाण जास्त असते. तर यासाठी प्रभावी नियमन योजना सहज, सोपी, सुलभ, विनासायास आहे. फक्त आणि फक्त त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागतो. त्यातच तुमचे कल्याण आहे. यासाठी सकाळी उठल्यावर काही खायच्या प्यायच्या आधी पहिल्यांदा एक 10 ते 15 मिनटं नियमित श्वसन करायचे. श्वासोच्छ्वास जो आहे तो जागरूकपणे आणि जाणीवपूर्वक घ्यायचा. त्यामध्ये 12 वेळा 12 राऊंड श्वासोच्छ्वासाचे अनुलोम विलोम, 12 राऊंड भ्रमरी करायची. कशी करायची कोणाकडून तरी शिकून घ्या. त्याचप्रमाणे अनुलोम विलोमसुद्धा एखाद्या वेळेस आपल्याला शिकावा लागेल. त्याच्यामध्ये अवघड काही नाही आहे. आणि नंतर शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये खोल श्वास घ्यायचा, तो चेंडू फेकतो तसा बाहेर टाकायचा आणि एक 5-10 क्षण सेकंद जो वेळ आहे त्यामध्ये टेन्शन, ताणतणाव आपला कमी होतो, त्याचा स्वानुभव घ्यायचा आणि परत हीच क्रिया करायची. असं साधारण 12 वेळा करायचं. 36 श्वास नियोजित घ्यायचे, नियमन करून घ्यायचे आणि त्यामुळे रक्तदाबाचे नियमन होऊन रक्तदाब मुळात वाढणारच नाही. तर ही अतिशय सोपी रामबाण युक्ती आहे आणि तिचा वापर आपण जरूर करावा. आणि हे करत असताना पूर्वी सांगितल्याप्रमाणे सुविचार, मनाचे श्लोक, मंत्र याचा जप करावा. प्रसन्न बाळंतपण, निःशुल्क, विनामूल्य, मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे जरूर लाभ घ्या. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. जय जय रघुवीर समर्थ.